महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस सर्वात लक्षवेधी ठरला। नागपुरातील हिवाळी अधिवेशनात आज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। शिवसेना फुटीनंतर एकमेकांवर चिखलफेक करणारे दोन धुरंधर नेते आज पुन्हा एकत्र भेटले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नागपुरात भेट झाली। फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अन्य महत्त्वाच्या नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली। महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा असून ही केवळ सदिच्छा भेट होती, असं ठाकरेंनी सांगितलं। महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत। भेट शुभेच्छा द्यायला एवढीच अनेक राजकीय याला विरोधी विधानसभा काही राजकीय अर्थ काढू नका। एकच आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र काम करणं गरजेचं आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात दंड थोपटलेल्या फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील शाब्दिक युद्ध गगनाला भिडलं होतं। त्यांच्यातील प्रखर विरोध आणि वाद कायम राहिला। त्यानंतर आता मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस ठाकरेंची भेट झाली। आता या दोन नेत्यांमधील वितुष्ट संपणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 2019 मधील राजकारणावरनं जोरदार टोलेबाजी केली। मला जो अनुभव 2019 मध्ये मिळाला तो आता त्यांना घेऊ द्या, असा टोला उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतील नाराजांना लगावला। 2019 मध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चेचा दाखला अनेकदा उद्धव ठाकरेंकडून दिला जातो। बंद दाराआडच्या चर्चेत 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याचा शब्द देण्यात आला होता, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता आणि त्यावरून मागील 5 वर्ष प्रचंड राजकारण झालं होतं। तोच अनुभव लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी नाराजांना सल्ला दिला। नाराज झालेले निरोप येत आहेत आणि त्यांना आता कळतंय की तुमची भूमिका बरोबर होती। कारण शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो, तो अनुभवाचा उत्तम गुरु त्यांना मिळालेला आहे। त्यातनं त्यांना शिकवणूक मिळू द्या, मग बघू। नाराजांचे निरोप येत असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडूनही तात्काळ प्रतिक्रिया देण्यात आली। त्यांनी नावं जर सांगितली आमच्या महायुतीमधल्या लोकांची, तर आम्ही त्यांच्या महाविकास आघाडीतल्या लोकांची पण आमच्या संपर्कात असणाऱ्यांची नावं सांगू। 2019 ते 2024 या 5 वर्षात राजकारणात प्रचंड घडामोडी घडल्या। त्यातून उद्धव ठाकरेंना अनुभव मिळाला। आता तोच अनुभव नाराजांना येणार आहे का, हे लवकरच स्पष्ट होईल। मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या नेत्यांनी आता अधिवेशनाला रामराम करत थेट आपला मतदारसंघ गाठलाय। तानाजी सावंत यांच्यासारख्या नेत्यांनी तर फक्त अधिवेशनच सोडलं नाही, तर फेसबुकवरून आपल्या पक्षाचं चिन्हही हटवलंय। तर प्रकाश सुर्वे आणि प्रकाश सोळंकेही आपल्या घरी परतले। मंत्रिमंडळातून डावललं गेलेल्या नेत्यांची नाराजी आता नेक्स्ट लेव्हलला पोहोचली आहे। कारण मंत्रिपद नाकारलेल्या अनेक आमदारांनी अधिवेशन सोडून आपल्या मतदारसंघाची वाट धरली, ज्यात प्रामुख्याने शिवसेनेचे तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे आणि राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेंचा समावेश आहे। विरोधकांनी मात्र सावंतांना मंत्रिपद न देण्याच्या निर्णयाचं समर्थन केलंय। तानाजी सावंतांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ नये यासाठी मी स्वतः 3 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती। शिंदेंच्याकडून ज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही ते गेले गाशा गुंडाळून। मला तुम्हाला स्पष्ट सांगू का की कोणी गाशा गुंडाळला, कोण नाराज आहे, महायुतीमध्ये कोणाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही याचं मला काडीचंही सुख ना दुःख। खातेवाटपानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षात बंपर नाराजी उसळली। कुणी नाराजी बोलून व्यक्त केली, कुणी कृतीतून, तर कुणी श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग स्वीकारून। पण या नाराजांची समजूत काढणं आणि सरकारचं कामकाज सुरळीत सुरू ठेवणं हेच महायुती समोरचं सर्वात मोठं आव्हान असेल। मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्या गेलेल्या छगन भुजबळांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधलाय। त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीतील मंत्रिपदावरून सुरू असलेलं कुरघोडीचं राजकारण चव्हाट्यावरती आलंय। तुमच्या हातातलं खेळणं नाही, असा संतापही भुजबळांनी व्यक्त केला। छगन भुजबळ यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात होतं, पण ऐन वेळेला माशी शिंकली आणि भुजबळ यांचा पत्ता कापला गेला। यावरून भुजबळ यांनी पक्षाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे। 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळणं आहे का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही जा, आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा। राष्ट्रवादीच्या कोट्यातून भुजबळ यांना मंत्रिपद काही मिळालं नाही आणि तीच खदखद भुजबळ यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली। म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला। कुणी नाकारला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे। कुणी नाकारलं? भुजबळ यांची ही नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारी नाही, कारण भुजबळ हे स्वस्थ बसणाऱ्या नेत्यांपैकी नक्कीच नाहीत। नाराज छगन भुजबळांच्या निशाणावर अजित पवारांसह तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आले आहेत।
एनसीपीत सध्या अजित पवारांसह तटकरे आणि प्रफुल्ल पटेलच सर्व निर्णय घेतात, आम्हाला विश्वासातही घेतलं जात नाही, असा घणाघात छगन भुजबळ यांनी केला. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघेच जण निर्णय घेतात, यात आमचा सहभाग शून्य असतो, अशी टिप्पणी छगन भुजबळ यांनी केली. कोणाला काय माहितीच नाही शेवटच्या खेळापर्यंत, फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे. राष्ट्रवादीत असो किंवा काँग्रेसमध्ये आम्हाला विश्वासात घेतलं जायचं, सांगितलं जायचं, पण आता चर्चा वगैरे काहीही होत नाही, असा घणाघात भुजबळ यांनी केला. आम्ही सांगायचो बरोबर नाही, ठीक आहे, आमची सूचना कदाचित ते नाकारत असते, पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती, तिथे काही चर्चा वगैरे काही नाही. मला मंत्रिपद मिळालं नाही त्यात काहीच नाही, पण मला जी वागणूक दिली जाते त्याची मला खंत आहे, अशी नाराजीही भुजबळांनी बोलून दाखवली. मंत्रिपद मिळालं की नाही हा महत्त्वाचा मुद्दाच नाही, ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एकूणच भुजबळ यांचा हा आक्रमक पवित्रा कधीपर्यंत कायम राहतो याकडे त्यांच्या समर्थकांचंही लक्ष लागलंय. मंत्रिपदासाठी छगन भुजबळांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात होतं, पण ऐनवेळी अजित पवारांनी भुजबळांना ते धक्का दिला. पण भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला अजितदादांनी नारळ का दिला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ विस्तारातून डावलण्यात आलंय, पण प्रश्न हा आहे की भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची वाट कुणी अडवली. यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही नेत्यांना निर्णयाचा अधिकार देण्यास भुजबळ यांचा विरोध होता. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी भुजबळ यांना मंत्रिपद न देण्याचा सल्ला दिला होता, अशी ही चर्चा आहे. तर भविष्यात भुजबळ राजकीयदृष्ट्या डोईजड होण्याची भीती सुद्धा राष्ट्रवादीत काही जणांना सतावत होती. याशिवाय ज्येष्ठतेनुसार भुजबळ यांना अपेक्षेप्रमाणे खातं देण्यात अडचण झाली असती, असं सुद्धा काही जणांना वाटतं. जरांगे यांना अंगावर घेतल्यामुळे राष्ट्रवादीची कोंडी झाली होती. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अलीकडच्या काळात जवळीक वाढल्यामुळे सुद्धा भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भविष्यात भुजबळ यांची नाराजी दूर होणार की भुजबळ वेगळा मार्ग निवडणार, हे लवकरच स्पष्ट होईल. मंत्रिपदावरून डावलल्यानं छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. भुजबळांच्या या नाराजीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजित पवारांचं राष्ट्रवादीला टोले लगावलेत. एखाद्याला वापरून फेकून देणं हे बरोबर नाही, असा टोला विरोधकांनी लगावला. राज्य मंत्रिमंडळातून डावललं गेल्यानं छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. भुजबळ यांची नाराजी रास्त आहे असं सांगत विरोधकांनी सुद्धा त्यांच्या नाराजीला आणखीन हवा दिली. तर यावरूनच विरोधकांनी भुजबळांसह महायुतीवर सुद्धा जोरदार निशाणा साधला. भुजबळांची नाराजी रास्त आहे, एखाद्या माणसाला वापरून फेकून देणं हे बरोबर, पण एका लढवय्या कार्यकर्त्याची राजकीय कारकीर्द अशी कापण्याची जी पद्धत आहे ती चुकीची. भुजबळ साहेबांचं नाराजी नाट्यातून काय होईल हे म्हणण्यापेक्षा काहीतरी पदरात पाडून घेण्याकरता किंवा काहीतरी पदरात पडलं तर त्यांना शांत राहावं लागेल. भुजबळ यांच्या नाराजीचं आपल्याला दुःख वाटतं, मात्र भुजबळ आपल्या संपर्कात नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधूनमधून माझ्या संपर्कात असतात. पहिल्याच अधिवेशनात मंत्रिमंडळातल्या समावेशावरून राष्ट्रवादीतल्या या अंतर्गत नाराजीमुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आक्रमक होत रस्त्यावर घोषणाबाजी केली. अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत असून आज थेट बारामतीत त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आलं. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं त्यांचे समर्थक राज्यभरात निदर्शनं करताना दिसत आहेत. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी निवासस्थानाच्या बाहेर भुजबळ यांच्या समर्थकांनी काळ्या फिती लावून निदर्शनं केली. येवल्यात भुजबळ समर्थकांनी ठिकठिकाणी बॅनर लावून भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर का ठेवलं, दादा उत्तर द्या, असे बॅनर लावलेत. तुळजापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्यानं अजित पवार यांचा निषेध करण्यात आला. माननीय छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून डावलण्याचं षडयंत्र या अजित पवारांनी केलेलं आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. बीडच्या अंबडमध्ये सुद्धा सकल ओबीसी समाजानं महायुती सरकार आणि अजित पवार यांच्या विरोधात धरणं आंदोलन केलं. भुजबळ यांना मंत्रिपद न मिळणं हा ओबीसी समाजाचाच अपमान असल्याची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.
अधिवेशन सुरू झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची, कारण मंत्रिमंडळात समावेश न केल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत. तर याच वेळी पक्षाचे प्रमुख अजित पवार मात्र नागपुरातील अधिवेशनाला अनुपस्थित आहेत. यावरून विरोधकांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे अजितदादा गेले कुठे असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला नसता तरच नवल. भुजबळ यांच्या बंडाच्या पवित्र्यामुळे अजितदादांनी अधिवेशनात दांडी मारली का, की मंत्र्यांचं खाते वाटप दादांसाठी डोकेदुखी ठरतंय? अर्थ खात्यासाठी अजित पवार यांचं हे दबाव तंत्र तर नाही ना? का वजनदार खाती राष्ट्रवादीच्या पदरात पाडून घेण्यासाठी दादांची ही नवी खेळी आहे याची चर्चा सुरू आहे. दादांच्या गैरहजेरीवरून विरोधकांनी सुद्धा टोले हाणले आहेत. त्यांची सवय जुनी पुन्हा आता जर पहाटे बघा कुठे आहेत ते. पवारांना सांभाळा. अजित पवार नाराज असले की नॉट रिचेबल होतात हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. आता अजित पवार यांच्या नागपूर अधिवेशनातल्या गैरहजेरीवर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे एवढं मात्र नक्की. काँग्रेसनं आता सावरकरांच्या नावानं बोलणं बंद करावं असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेहरूंच्या नावानं रडगाणं बंद करावं असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनात विधान परिषद सभागृहात उपस्थिती दर्शवली आणि यावेळी त्यांनी मित्रपक्ष काँग्रेस आणि भाजपला हा सल्ला दिला. पंतप्रधान मोदींनी नेहरूंचं रडगाणं बंद करावं तर काँग्रेसनं सावरकरांवर बोलणं सोडावं असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला. सावरकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू आपापल्या जागी आहेत. त्यांनी त्यांच्या काळात जे करायचं होतं ते करून गेले. आत्ताचा काळ आपल्याकडे बघतोय. आता आपण काय करणार आहोत हे लोकांना दाखवलं पाहिजे असं ठाकरे म्हणाले. काँग्रेसने तर सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं, भाजपने सुद्धा नेहरू बोलणं सोडलं पाहिजे. कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले. ठाकरेंच्या सल्ल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलणं टाळलं. सध्या वर्तमानच धोक्यात असल्यामुळं आम्हाला भूतकाळातील घटनांवर बोलायचं नाही असंही ते म्हणाले. त्यांच्या पक्षाची भूमिका ते मांडू शकतात. त्याला काही आमचं एग्रीमेंट दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. आता उद्धव ठाकरे यांचा सल्ला मित्रपक्ष काँग्रेस ऐकणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण सध्या राज्यभरात गाजताना दिसतंय. आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार नमिता मुंदडा यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. अजूनही यामागचा मास्टर माइंड सापडलेला नसल्याचं आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय. आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड मिळतो तर एक गुन्हेगारी व्यक्तीला 2 बॉडीगार्ड कसे मिळतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणातल्या गुन्हेगारांचं कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर हत्येची संपूर्ण माहिती आपल्यासमोर येईल असा दावा सुद्धा क्षीरसागर यांनी केला. इथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय, CDR जर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल. या घटनेनं संपूर्ण बीडमध्ये दहशत असून आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी मागणी नमिता मुंदडा यांनी केली आहे. एवढा हॉरेबल परिस्थिती तुम्हाला काय सांगू, त्याचे डोळे जाळण्यात आले, त्याचे सगळं एवढं पकडून त्याला मारलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून यातल्या दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी जोर धरतेय. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी विरोधकांनी विधानसभेत रणकंदन माजवत घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विरोधकांची चर्चेची मागणी फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी सभात्याग केला. बीडमधील संतोष देशमुख प्रकरणी विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी चर्चेची मागणी केली, मात्र ती फेटाळून लावण्यात आली. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. परभणी आणि बीडच्या घटनेचा निषेध करून सरकार त्याला गंभीर नाही म्हणून आम्ही बायकॉट करतो देशामध्ये. या प्रकरणी बीडचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. यावरूनही विरोधकांनी निशाणा साधला. असा हा कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड खडा तो व सरकार से बडा. हे सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड. विरोधकांच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं. अशा खून करणाऱ्या लोकांना आम्ही कुठंतरी मदत करतोय, पाठबळ देतोय किंवा पाठीमागा घालतोय, हे आम्हाला असं कधी जमलं नाही. विरोधकांची आजची मागणी फेटाळली गेली असली तरी उद्या या प्रश्नावर विधानसभेत चर्चा होणार आहे. त्यावेळी सरकार काय उत्तर देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील एका हॉटेलमध्ये गेलेले दिसतात। विशेष म्हणजे याच वेळी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखही त्या ठिकाणी असल्याचं दिसतंय। बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग इथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या आदल्या दिवशी आरोपी सुदर्शन घुले आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे केज शहरातल्या एका हॉटेलमध्ये भेटले होते। त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। हे दोघंही बोलत असताना 4 मिनिटांनी त्या ठिकाणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आल्याचं दिसतंय। त्यानंतर या तिघांमध्ये काहीतरी चर्चा झाल्याचं व्हिडिओतून स्पष्ट होत आहे। आम्ही बसल्याच्या नंतर ते आले, त्यांनी मला बोलून घेतलं आणि ह्या संदर्भातच माहिती विचारली की झाले का भांडण वगैरे, मी म्हणजे जे भांडण झालं होतं त्याच्यावर काय झालं। हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पोलीस या दिशेनं सुद्धा तपास करतात। या प्रकरणात 7 आरोपींच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर इतर 4 आरोपी अद्यापही फरार आहेत। या प्रकरणी कारवाईसाठी दिरंगाई करणारे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आलंय। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार आहेत। 25 जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला। परिणामी राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी काय पावलं उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। मनोज जरांगे पाटील 7व्यांदा उपोषण करतायत। अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांनी त्यांच्या आगामी आंदोलनाची माहिती दिली। सरकारला पश्चाताप होईल इतकं भयंकर आंदोलन होईल याकडे जरांगे पाटलांनी लक्ष वेधलं। अंतरवालीतलं स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा 25 जानेवारी 2025ला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण अंतरवालीत करतोय। गेल्या 1.5 वर्षात जरांगे पाटलांनी 6 वेळा उपोषण केलं। प्रत्येक आंदोलनात जरांगे पाटलांनी त्यांच्या मागण्या ठामपणे मांडल्या। हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा ही जरांगे पाटलांची आग्रही मागणी। मराठा आणि कुणबी एकच आहेत अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि सगळे सोयीची अंमलबजावणी करा या मागण्यांवर जरांगे पाटील ठाम आहेत। राज्यात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न आता तरी मार्गी लागेल का असा सवाल उपस्थित होतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्यसभेत संविधानासंदर्भात संबोधन केलं। या दरम्यान अमित शहांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला। संविधानाच्या चर्चेवर बोलताना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसवर हल्ला चढवला। संविधान बचाव म्हणणारे राहुल गांधी गृहमंत्र्यांच्या टार्गेटवर होते। 54 साल की आयु में अपने आप को युवा कहते हैं और ये घूमते रहते हैं, संविधान बदल देंगे, संविधान बदल देंगे, संविधान बदल देंगे। मैं उनको समझाना चाहता हूं कि संविधान बदलने का प्रोविजन अनुच्छेद 368 के अंदर संविधान में ही है। ज्या देशात लोकशाही धोक्यात आहे त्याच देशाचं उदाहरण विरोधक देत आहेत अशी खरबरी टीका ही शहांनी केली। ब्रिटेन जिन्होंने सालों तक हम पर राज किया और ये जो मैंने तीनों आगाही कही वहीं से पक्ष विपक्ष में से आई थी। आज ब्रिटेन भी अर्थतंत्र की तालिका में हमारे पीछे खड़ा है। लोकसभा निवडणुकीत भाजप संविधान बदलणार या नरेटिव्हचा भाजपला चांगलाच फटका बसला होता। त्यामुळे संविधानावरच्या चर्चेत तो नरेटिव्ह खोडण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजप आणि अमित शहांनी केला। टीम इंडियाच्या धुरंधर अजिंक्य रहाणेने सोलापुरातील अंगणवाडीला भेट दिली। अर्थ फिट या सामाजिक संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रम पाहण्यासाठी अजिंक्य रहाणे सोलापूर दौऱ्यावरती आहे। क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनं सोलापूर जिल्ह्यातल्या एका अंगणवाडीला भेट दिली। सोलापूर जिल्ह्यातल्या वडापूर या गावातील छोटीशी अंगणवाडी आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांशी त्यानं गप्पा मारल्या। या दौऱ्यातले त्याच्या साधेपणाचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। अर्थ फिट या सामाजिक संस्थेच्या वतीनं राबवण्यात आलेले विविध उपक्रम पाहण्यासाठी अजिंक्य रहाणे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। यावेळी अजिंक्य रहाणेनं अंगणवाडीतल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची तसंच जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या। अंगणवाडीतल्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत असलेल्या खिचडी किचनला त्यानं भेट दिली आणि या खिचडीची चवही चाखली। अजिंक्य आपल्या तालुक्यात आपल्या गावात आल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी सुद्धा त्याला पाहण्यासाठी भेटण्यासाठी गर्दी केली। अजिंक्य रहाणेचा हा साधेपणा सगळ्यांनाच भावला। आता वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। हवामान बदलामुळे पक्षी स्थलांतर करत असतात। लाखो किलोमीटरचं अंतर पार करत पक्ष्यांचे हे स्थलांतर होत असतं आणि पक्षीप्रेमींसाठी तर ही एक पर्वणीच असते। आता लातूरमध्ये सध्या परदेशी पक्ष्यांचं दर्शन होत आहे। मूळच्या बलुचिस्तान आणि मंगोलियातील पक्षी आता लातूरमध्ये पाहायला मिळतात। मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करून परदेशी पाहुणे दाखल झाले आहेत।
त्यांना पाहण्यासाठी पर्यटक आणि पक्षीप्रेमींची सुद्धा गर्दी झाली आहे. बलुचिस्तान आणि मंगोलिया या देशात थंडीची चाहूल लागताच करड्या रंगाचे राजहंस उष्णतेच्या भागाकडे स्थलांतर करतात. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमध्ये राजहंस, ग्रेटर फ्लेमिंगो आणि तिरंदाज या पक्ष्यांचा प्रामुख्यानं समावेश आहे. त्यामध्ये सायबेरियन त्या कंट्रीजमधून येणारे जे क्रेन आहेत, म्हणजे सामान्य क्रॉंच पक्षी आहेत, त्याला आपण ग्रामीण भागामध्ये कुरकुंजाही असं म्हणतो. त्या 1,500च्या आसपास त्यांची संख्या भंडारवाडी तलावावर दरवर्षी येत असते. लातूर जिल्ह्यातील रेणा, तावरजा, वटी आणि भंडारवाडी या परिसरात दलदलीचा भाग आहे. या पक्ष्यांच्या आवडीचं हे ठिकाण. या ठिकाणच्या पाणथळांवर परदेशी पाहुणे मुक्कामी असतात. परदेशी पाहुणे 3 ते 4 आठवडे इथे मुक्काम करतात आणि पुन्हा एकदा भिगवण इथल्या उजनीच्या तलावाकडे मार्गस्थ होतात. बदलणारं वातावरण, त्यात पक्ष्यांचं नेहमीप्रमाणे होणारं हे स्थलांतर खरंच आश्चर्यचकित करणार आहे. पण या निमित्ताने जे बर्ड वॉचर आहेत किंवा पक्षीप्रेमी जे आहेत ते मोठ्या संख्येनं तिथं या पक्ष्यांच्या तिथं स्थलांतरण करून आलेल्या वेगवेगळ्या जाती बघण्याकरता गर्दी करतात. फोटोग्राफर देखील या पक्ष्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी म्हणून आवर्जून तिथे उपस्थित होत असतात. हे आहे निसर्गाबद्दलचं प्रेम, जे अशा निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळतं.